बीड तालुक्यातील वलीपूर गावामध्ये सध्या मी आहे. या ठिकाणी अक्षरशः या तालुक्यामध्ये, बीड तालुक्यामध्ये सर्वात जास्त जो अतिवृष्टी झाली, जी अवकाळी झाली, ती या गावामध्ये झाली. आपण पाहू शकतो अक्षरशः जी जुनी झाडं आहेत, जांब असेल, जांभळ असेल, बाभळ असेल, अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेली आहेत. मुळासकट ही झाडं उपटून पडली आहेत. या ठिकाणी 4 एकरची बाग आहे. यामध्ये लिंबोणी आहे, मोसंबी आहे, जांभळ आहे, अशा वेगवेगळ्या व्हरायटीची या बागेमध्ये झाडं आहेत. ती जवळपास 4 एकरची बाग आहे आणि अक्षरशः या बागेतली पूर्णतः म्हणजे म्हणलं तरी हरकत नाही, ही बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी ही झाडं अक्षरशः मुळापासून उपटून निघाली आहेत. या जे मालक आहेत याचे, हे शेतकरी आहेत, काय परिस्थिती आहे, काय काय या बागेमध्ये फळ आहेत, किती एकरमध्ये आहे आणि काय उत्पादन होतं? सर ह्या बागेमध्ये मोसंबी, लिंबोणी आणि जांभळ, आंबे बी आहेत थोडेफार. त्याचे एवढे नुकसान झाले की आजपासून 100 वर्षात पण लोक सांगतात जुने की नुकसान नाही झाले आजपासून एवढे नुकसान झालेलं आहे. काय म्हणजे इथं कशा पद्धतीचा पाऊस होता, गारा होत्या, वारं होतं, काय होतं? गारा बी होत्या, वारे बी होता आणि पाऊस बी भरपूर होता की नद्या नाल्याला पाणी आलं. आता हे सगळं नुकसान झालं, यामधून काय हाताला लागेल असं वाटतं? हाताला सर ह्याच्या 10% पण राहिलं नाही, हाताला लागायसारखं तरी आहे. सध्या एवढी परिस्थिती बेकार झाली शेतकरी. काय खर्च केला होता याला? खर्च ह्याला बाग म्हणल्या ह्याला खर्च भरपूर करावा लागतो. ह्याला 4 एकरला जवळपास 1.5-2 लाख रुपये खर्च येतो वर्षाचा. तेवढ्या खर्चावर सध्या म्हणायचं पाणी फिरलं. आता काय मागणी? आता एवढंच सरकारला मागणी आहे की आमचे पंचनामे करून ह्याची भरपाई करून द्यावा तातडीने. आणखीन एक शेतकरी आहेत. काय बाबा तुमच्या शेतातली परिस्थिती आहे? काय सारे मुळ्या सगळं उपटले ते वादळ. काय काय पिकं होते तुमची? काय बाजरी, काही ज्वारी, काही मोसंबी, काही आंब्याचे झाडे 4-2 सरळ दिसत नाही. काय झालं नेमकं? म्हणजे बांधावरली होती का नाही 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 शेतीत येते. बर. हो शेतीत त्यांनी आता पाहिले, कुणी बघितलं नाही, काहीच नाही आमच्याकडं. मग आता काय काय होईल ते हो. कोण आलतं का सरकारकडून? कोणी पंचनामे करला, पाहणी नाही केलं? नाही, कुणी नाही आला. कुणी पाहायला आलं नाही, काही नाही. बघतच नसतं, महागात फिरतच घरला येतो. काय आता याच्यातून काय हाताला लागल वाटतंय का? काही नाही, काहीच नाही तिथे, काही नाही. सडी घाण झाली त्या पिकाची, सडी घाण झाली, काही नाही. मग आता काय पर्याय काय? आता काय पर्याय, सरकारने काही योजना दिली तर रुपया, नाही तर त्याच्यात समाधानी आम्ही माणूस का हे म्हणणे आम्ही शेतकरी. काय परिस्थिती होती काल जो पाऊस झाला? अक्षरशः गावातले बऱ्याच ठिकाणचे पत्रे देखील उडाले आहेत. मोठमोठाली झाडं आहेत, पुरातनची झाडं होती गावात, ते देखील उद्ध्वस्त झाली. काय परिस्थिती होती? आणि आता आज पाऊस नाहीये, सध्या तुम्ही शेतात फेरफटका मारलाय, काय नुकसान झालं? तेच पाणी चालू होतं. झाडं खूप मोठ्या प्रमाणात पडली. वाहतूक विस्कळीत झाली, वीज पुरवठा विस्कळीत झाला. थोडे पंचनामे वगैरे झाले. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हा पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. पण आता या शेतकऱ्याकडे लक्ष कोण देणार? आता शेतकऱ्याची मागणी आहे तात्काळ पंचनामे करावेत आणि आम्हाला तात्काळ मदत द्यावी. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.